काठीगल्लीतील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले। या पार्श्वभूमीवर दर्ग्याचे विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली। प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना देखील मनपाने ही कारवाई केल्याचं सातपीर बाबा दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष तबरेज इनामदार यांनी स्पष्ट केलंय। मी तुम्हाला वारंवार सांगतोय का प्रश्न नगरपालिकेला माहित होता। आमच्याकडे काय आहे, आम्हाला तुम्हाला समोर काय आम्ही करू। महापालिकेला माहिती होतं ते बरोबर आहे, पण कसं काय झालं नाही। आम्हाला त्यांना माहित होतं त्या सुप्रीम कोर्टात विषय, मी तुम्हाला सगळं चार्ट वगैरे अपडेट वगैरे सगळं माहिती आहे त्यांना। असं कसं काय माहित नाही नगरपालिकेला। आता काय नगरपालिका नसलं तर तुम्ही मागे घ्यावी असं त्यांचं तोच विषय तुम्हाला बोललो मी की मुंबई हायकोर्टला जो विषय सगळ्यात पहिले आम्ही जो मांडला होता तिथं त्यांच्या समोर असं बोललो गेलो होतो की बाबा ते बोलले आम्हाला हे तिथं सादर केलं की इथे क्रिमिनल कोर्टमध्ये स्टे होता, यांनी कंटेन ऑफ कोर्ट केला। ठीक आहे, आता केला ना, तर आता आमची दर्गा जी आहे ती प्रोटेक्ट करावी, त्यासाठी आम्ही त्या हायकोर्टात गेलो होतो। तुमच्या मनात रिट पिटिशन दाखल केली। त्या रिट पिटिशन मध्ये न्यायाधीशचं म्हणणं होतं की ते पिराचे जे थडगे आहे तुमची त्याची परमिशन दाखवा। आता तुम्ही मला सांगा, 350 वर्षापूर्वी जे बाजारांचे ते बांधकाम केलेले आहे त्याची परमिशन कोण देईल, कोण दाखवल तुम्ही बाजारांची? तर त्यावेळेस त्यांना बोललो आम्हाला थोडी मुदत द्या, पेपर आता हल्ली नाही, आम्ही तुम्हाला देतो। पण ते ऐकायला तयार नव्हते, तुम्ही करून घ्या ना, ते विडवता। आम्ही परत घेतली, कारण आम्हाला परत चढायचं होतं। परत चढलो आम्ही हायकोर्टात। चढल्यानंतर त्यांनी 23 एप्रिल दिली ना। 23 एप्रिल म्हणजे सगळं झाल्यानंतर देता येते तारीख, तर आम्ही कशाला थांबणार तिथं? आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो। आणि हा विषय, हा टोटल विषय जो तुम्ही मला सगळं विचारतात ना, हा सगळा विषय नगरपालिकेला ए पासून झेड पर्यंत सगळ्यांना माहिती आहे। सगळ्यात मोठा विषय असा आहे का प्रश्न तुम्ही वाईट नका माटा। पत्रकार एक विषय असतो, दोघांची संशय घेणं हा तुमचा सगळ्यात मोठा धर्म असतो। हा जो विषय आहे हा धार्मिक जातीचा काही विषय आहे नाही। त्या ट्रस्टमध्ये सगळे समाजाचे लोक आहेत, सगळे समाजाच्या वतीने मी बोलत आहे त्यांच्याशी की बुवा तुम्ही हे जे प्रश्न विचारताय सगळ्यात पहिले नगरपालिकेला विचारा की तिथं स्टे असून तुम्ही का बोलला। एक त्याच्यानंतर 16 तारखेची तुम्हाला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट माहित होतं, 8 तारखेला जायचं होतं, 4 तारखेला सुप्रीम कोर्टात गेले, तुम्ही कसं काय केलं? हे प्रश्न सगळे त्यांना विचारा। आम्ही तर काय हिशोबाने चालणार असं आहे। आमचे ट्रस्टीचे लोक नव्हते, तुम्ही लक्षात घ्या सगळ्यात पहिले। इथं जे नाशिकच्या समाजाचे काही लोक गेले पण असतील, त्या गोष्टीची मला काही जानकारी पूर्ण नाही। आणि ज्या दिवशी रात्री आम्ही गेलो ना, त्यावेळेस जेव्हा हा थोडासा काहीतरी वाद झाला, काही लोक तिथून काहीतरी गडबड गेली, त्यावेळेस आम्ही अक्षरशः पोलिसांबरोबर गेलो होतो, फुलं वगैरे चादर वगैरे कापून तिथे गेलो होतो। त्याच्यानंतर तो तिथून आम्ही निघाल्यानंतर म्हणजे त्याच परिसरामध्ये जो वाद झाला त्यावेळेस आम्हाला विषय माहिती, फक्त विषय माहिती, त्यांना काही वागविचार पोटात चालू विषय 350 वर्षांपूर्वी इथे थडगे होते, त्याचे पुरावे कुठून आणणार असा सवाल इनामदार यांनी केला। दिशा न्यूज ब्युरो, नाशिक।